कारण माझ्या मराठीचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार। तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले की भयानक भयानक केले तुम्ही चांगले काय कमी केलं होतं। मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही, पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीच्या असं प्यायची वेळ तुमच्यावर चिलमीच्या। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं 8 दिवस सुरू असलेलं उपोषण मागे घेतलं असून विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्यानंतर आता पुढची भूमिका स्पष्ट करू असा थेट इशारा जरांगे पाटलांनी याआधीच दिलेला आहे। दरम्यान उपोषणानंतर छत्रपती संभाजीनगरमधल्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगे पाटील त्यांच्या उपचारांसाठी ऍडमिट झाले होते। यावेळेला जरांगे पाटलांनी तिथल्या पत्रकारांशी संवाद साधला। पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांना अमित शहा यांच्याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला। अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा नुकताच पार पडला होता। त्यावेळेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना अमित शहा यांनी गुजरातमध्ये आम्ही मोठी सामाजिक आंदोलनं हाताळली आहेत, मराठ्यांचे आंदोलनही आम्ही असेच हाताळू असं विधान केल्याचे समजतंय। अमित शहांच्या याच विधानावर जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली आहे। मराठ्यांचे आंदोलन प्रेमाने हाताळा, अन्यथा तुमचे राजकीय एन्काउंटर होईल असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी अमित शहा यांना दिलाय। मनोज जरांगे पाटलांनी अमित शहांना नेमका काय इशारा दिलाय ऐकूया। अमित शहा त्यांना तर बोललो होतो आम्ही, अमित शहा साहेबाला की शिर्डीला आले ते मोदी साहेब तवा बोला आरक्षणाच्या बाजूने। एकदा अमित शहा साहेब याला आले होते त्या नागपूरला, त्यावेळेस आता तवा नाही बोलले, आता बोलले चिलमीत शहाच्या पेची वेळ येऊ देऊ नका तुमच्यावर साहेब, मराठीच्या नका नादी लागू तुम्ही। हे बघा तुम्हाला सरळ सांगतो अमित शहा साहेब, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं, गुर्जर आंदोलन कसं हाताळलं, तसंच तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार। हे बघा मी जाहीर सांगतो अमित शहा साहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण, तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीतलं आरक्षण द्यावं लागणार। जसं की तुम्ही मगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगडचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहे, जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकच हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाही आहे, कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही। एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही, त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच आहे। अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना, त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या, मराठा आणि कुणबी एक हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार, अध्यादेश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार। हा झाला एक प्रमुख मुद्दा। तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन हे मराठ्यांचं, तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही। आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं, उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय बरं का, पॉझिटिव्ह भावनेनं बोलतोय आत्ता तरी, तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गोडी गुलाबीने म्हणून, अमित शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो, पण त्याच्या अगोदर 2 भूमिकेत त्यांचा शब्द धरू, एक चांगल्या भूमिकेत धरू। चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकचे 83 क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे। सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा करायची गरज पडणार नाही, तिथं करायचीच आहे, तिच्यात सुट्टी नाही, करायचीच आहे, तिने गॅजेटही लावता येते। पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू, ते गोडीगुलेपणे हाताळलेलं तुम्हाला परवडलं। तर मला जाहीर सांगतो, जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही। बघा मी तुम्हाला काय सांगतोय दोघालाही, अमित शहा साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही, पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीच्या असं प्यायची वेळ तुमच्यावर येईल, चिलमीच्या अवघड असतं भाऊ, ती वेळ येईन, मग ती वेळ येऊन द्यायची नाही, तुम्हाला क्लिअर सांगतोय मी। कारण माझ्या मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार। तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले
की भयानक भयानक केले तुम्ही चांगले काय कमी केलं होतं प्रमोद महाजनांनी? कुठं कमी पडली होती ती? कुठं लालकृष्ण अडवाणी कमी पडली होती? कुठं मनोहर जोशी कमी पडली होती? मुरली मनोहर जोशी काय कमी पडले हे लोक? सुषमा स्वराजांनी काय कमी पडले? कोणते लोक तुम्ही पुढे आणले आणि लगेच मागं घातले? तुम्ही प्रत्येक जागेवर हीच सिस्टम केली. तुम्ही हरियाणा झारखंडला तेच केलं, तुम्ही गोव्यातही हेच केलं, तुम्ही कर्नाटकाला पण हीच सिस्टम राबवली, तुम्ही तामिळनाडूला हेच केलं. तुम्ही काम करताना तुमचे लोक फक्त एकदा वातावरण ढवळून निघूस तर वापर केला आणि नंतर तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचा पक्ष आणि सत्ता हाताळली. तुमच्या सोयीनुसार हे तुम्ही सगळ्यात मोठं पातक केलेलं आहे.